मित्रांनो, जॉमेट्रीच्या 5व्या चॅप्टरचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन्ही दोन्ही प्रॅक्टिस सेट कव्हर करायचे आहेत. त्यामुळे मी थोडं फास्ट घेणार आहे आणि तुम्ही ते काळजीपूर्वक ऐकायचं आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये ट्रॅपेझियमवर उदाहरणं दिलीत काही आणि ट्रॅपेझियमबद्दलची आपल्याला माहिती पाहिजे. सो व्हॉट इज ट्रॅपेझियम? व्हेन ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल देन क्वाड्रिलॅटरल इज अ ट्रॅपेझियम. म्हणजे काय? एक अपोजिट साइडची एक पेअर, ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड ट्रॅपेझियम. हेअर AB इज पॅरलल टू DC. एक पेअर फक्त पॅरलल पाहिजे, अशा क्वाड्रिलॅटरला म्हणतात ट्रॅपेझियम. आता याच्यामध्ये परत आणखीन काय माहिती पाहिजे आपल्याला की हे इंटिरियर अँगल असतात त्यांचे. अँगल A प्लस अँगल B इक्वल टू 180 डिग्री सप्लिमेंटरी बनतात. हे एवढी माहिती पाहिजे. त्याचप्रमाणे अँगल B प्लस अँगल C हे सुद्धा 180 डिग्रीचे होतात, B आणि C. मात्र अँगल D अँड अँगल C 180 नसतात. अँगल A अँड अँगल B 180 नसतात. फक्त हे व्हर्टिकली जे आहेत इंटिरियर अँगल हे फक्त यांची बेरीज फक्त आपल्याला 180 मिळते. याला म्हणतात सप्लिमेंटरी अँगल. आणि त्यानंतर परत ट्रॅपेझियमबद्दल तुम्हाला काय माहीत पाहिजे आणखी की जर या दोन बाजू कॉमन दिल्या, इफ AD इज इक्वल टू BC, AD is equal to BC, then such type of trapezium are called isosceles trapezium. Then if we take midpoint of AD and midpoint of BC, the line segment joining the midpoint of these non-parallel sides, then this is called median. Median of trapezium. काल आता तुम्हाला 5.4 मध्ये असा एक प्रश्न विचारला. इन क्वाड्रिलॅटरल IJKL IJ is parallel to KL and I equal to 180 degree. IJKL. If I is equal to 180 degree, 108 degree, not 180, and K is equal to 53 degree, then find angle J and angle L. एकदम simple आहे. You know that given quadrilateral is trapezium, the interior angles are vertically adjacent angle of trapezium are supplementary. Therefore, you can write this angle I plus angle L is equal to 180 degree because these two angles become supplementary, and therefore we can write that sum of that two angle is 180 degree. If we replace value of I 108 plus angle L is equal to 180 degree, then you can find angle L 180 minus 108, that is 72 degree. In this way you can find angle J also. Angle J plus angle K is equal to 180 degree. Replace the value of K and find the value of J. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल असा आहे. इन क्वाड्रिलॅटरल ABCD BC is greater than AD, BC is less than AD, and BC is parallel to AD. Again, if AB is equal to CD, then prove that angle ABC congruent angle BCB हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार डायग्राम कशी असेल की ABCD हा आपल्याला ट्रॅपेझियम काढायचा आहे. त्यामध्ये BC लहान आहे आणि AD मोठी आहे. आणि परत आणखीन काय दिलं, BC इज पॅरलल टू AD, म्हणजे BC इज पॅरलल टू AD. एक पेअर अपोजिट साइड्स ऑफ पेअर एक
पॅरलल आहे. आता यामध्ये BC is less than AD. Therefore, if we join these 2 points, so we have to label them as ABCD. असं जर नाव दिलं आपण तर मग BC लेस दॅन AD होईल. BC लेस दॅन AD अँड पुढं काय म्हटलं, BC इज पॅरलल टू AD, BC पॅरलल टू AD पॅरलल. त्यानंतर AB कॉन्ग्रंट टू AB इक्वल टू CD दिले, तर हे आपण आपल्याला कॉन्ग्रंट घ्यावं लागतील. आणि काय प्रूव्ह करायचं, अँगल ABC, अँगल ABC हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रंट आपल्याला दाखवायचा आहे. यामध्ये काय करायचं, कन्स्ट्रक्शन करायचं आहे तुम्हाला. तर कन्स्ट्रक्शनमध्ये काय करा, B पासून खाली एक परपेंडिक्युलर टाका आणि C पासून एक परपेंडिक्युलर टाका. ड्रॉ परपेंडिक्युलर कन्स्ट्रक्शन करायचे. त्यामध्ये ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम B अँड C ऑन AD असं लिहायचं आहे. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम B अँड C ऑन साइड AD. मग परपेंडिक्युलर आणल्यानंतर या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल होईल, या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल होईल. आणि परत काय होईल की हे परपेंडिक्युलर आणि BC इज पॅरलल टू AD असल्यामुळं BC इज पॅरलल टू AD अँड परपेंडिक्युलर टाकतो आपण. त्यामुळे यांना जर आपण वेगळे नाव दिले M आणि N असं, तर असं होईल BC इज पॅरलल टू MN also, BC इज पॅरलल टू MN also, BC इज पॅरलल टू AD also. आता या दोन ट्रायंगलमध्ये ट्रायंगल 1 अँड ट्रायंगल 2, आता हे परपेंडिक्युलर टाकल्यामुळे ही बाजू परत त्याची अशी एकरूप असते. इफ टू लाईन्स आर पॅरलल अँड इफ वी ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम बोथ लाईन देन दिस ऑल्सो परपेंडिक्युलर ऑल्सो कॉन्ग्रंट. देअरफॉर BM कॉन्ग्रंट टू CN होईल. आता या दोन ट्रायंगलमध्ये ही बाजू या बाजूची एकरूप, ही बाजू या बाजूची एकरूप आणि हा कोण या कोणाशी एकरूप राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामुळं हायपोटेनस साइड थेरमनुसार ट्रायंगल ABM कॉन्ग्रंट होईल ट्रायंगल CDN. असे दोन ट्रायंगल हे कॉन्ग्रंट होतील. पहिला ट्रायंगल याच्याशी कॉन्ग्रंट होईल बाय हायपोटेनस साइड थेरम. आता जसंही कॉन्ग्रंट होतील हे दोन ट्रायंगल, तर त्याचे हे कोण या कोणाशी एकरूप असेल. हा X घेऊ आपण, हा X होईल करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. आता हा X आणि हा X झाला. इथून आपण परपेंडिक्युलर टाकलेले आहे. ही रेषा याला समांतर आहे, दोन समांतर रेषा आहेत. दोन समांतर रेषावर आपण परपेंडिक्युलर टाकले आहे. या ठिकाणी 90चा कोन आहे, इथे 90चा आहे, इथं पण 90 होईल आणि या ठिकाणी पण 90 होईल. मग हा कोन पण 90चा होईल आणि हा पण 90चा होईल. मग 90 प्लस X आणि हा पण 90 प्लस X, 90 प्लस X आणि हा पण 90 प्लस X. तर 90 प्लस X म्हणजेच काय, अँगल ABC 90 प्लस X. आणि हा 90 प्लस X म्हणजे अँगल DCB, अँगल DCB, हा अँगल DCB तयार होईल. आणि हा अँगल म्हणजे कोणता, अँगल ABC किंवा अँगल ABC. अशा प्रकारे आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. त्यानंतर मग आपल्याला पुढे शिकायचं आहे मिडपॉईंट थेरम. मिडपॉईंट थेरम आता मिडपॉईंट थेरम काय म्हणतोय, इफ यू ड्रॉ एनी ट्रायंगल, कोणताही आपण एक ट्रायंगल काढला असता, कुठलाही ट्रायंगल असेल, इफ यू जॉईन द मिड पॉईंट ऑफ एनी टू साइड ऑफ ट्रायंगल, AC ची ही मिड पॉईंट घेऊ आपण हा आणि BC चा मिड पॉईंट घेऊ आपण हा. इफ यू जॉईन द लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ टू साइड ऑफ ट्रायंगल, म्हणजे हा जो सेगमेंट आहे जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ टू साइड ऑफ ट्रायंगल इज पॅरलल टू द थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट, असा थेरम आहे. म्हणजे कुठलाही ट्रायंगल काढला आपण तर त्या ट्रायंगलचं जर इथं याला नाव दिलं आपण PQ, तर PQ
इज हाफ ऑफ ए बी, म्हणजे ए बीच्या हाफ राहील पी क्यू, आणि पी क्यू इज पॅरलल टू ए बी. अशा प्रकारे हा थेरम आहे. काय थेरम आहे? द लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल इज पॅरलल टू द थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट. पुस्तकात हा थेरम दिलेला आहे, त्यामुळे मी फास्ट घेतोय. गोंधळाचं कारणच नाही की एवढा फास्ट आम्हाला समजलं नाही वगैरे, डिटेल दिलेले पुस्तकामध्ये, तरी पण मी सांगितल्यानंतर तुमच्या आणखी लक्षात येईल. आपण एक ट्रायंगल घेऊ ए बी सी असा. ए बी सी हा ट्रायंगल आहे. आता ए बी आणि ए सी यांचे मिड पॉईंट घेऊ. समजा हा याचा मिड पॉईंट आहे आणि हा याचा मिड पॉईंट आहे, आणि ते जोडल्यानंतर त्या होणारा जो सेगमेंट आहे याला नाव देऊ पी आणि क्यू. पी आणि क्यू. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? प्रूव्ह दॅट पी क्यू इज पॅरलल टू बी सी अँड पी क्यू इज हाफ ऑफ बी सी. या दोन गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत. द लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ टू साइड इज पॅरलल टू द थर्ड साइड अँड हाफ ऑफ थर्ड साइड, असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. यामध्ये काय करायचं बालमित्रो? कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन कसं करायचं? टेक आर पॉईंट सच दॅट, टेक आर पॉईंट. हा आर पॉईंट असा घ्यायचा आपल्याला की पी क्यू आर, म्हणजे लिनियर घ्यायचा आहे. आणि परत काय करायचं आहे की पी क्यू कॉन्ग्रुएंट टू आर क्यू आर करायचं आपल्याला. अशा प्रकारे एक कन्स्ट्रक्शनमध्ये हा पॉईंट घ्यायचा आपल्याला. ही जेवढी लांबी आहे तेवढा लांबीचा सेगमेंट घ्या, त्याला नाव द्या आर, आणि आर सी जोडून घ्या. आता आर सी जोडल्यानंतर काय होईल? आता या दोन त्रिकोणामध्ये बघा, पी हा मिड पॉईंट आहे ए बीचा, त्यामुळं ही ए पी कॉन्ग्रुएंट टू पी बी. ओके, हे मिळालेलं आपल्याला. त्याचप्रमाणे ए क्यू कॉन्ग्रुएंट टू क्यू सी आहे, कारण क्यू हा ए सीचा आपण मिड पॉईंट घेतलेला आहे. आता या दोन ट्रायंगलमध्ये ही बाजूची अशी एकरूप, ही बाजूची अशी एकरूप, आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट. देअरफॉर ट्रायंगल 1 कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल 2 बाय एस टेस्ट. एस टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. मग कॉन्ग्रुएंट झाल्यानंतर मग हा जो कोन आहे, हा कोन या कोनाशी एकरूप होईल, बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि हे दोन कोन जर पाहिले आपण, तर हे दोन कोन म्हणजे अल्टरनेट अँगल तयार झाले. ए बी आपल्याला असा आहे आणि आर सी अशी एक रेषा आहे, आणि हे असं जोडल्यानंतर या ठिकाणी तयार होणारे कोन हे झाले अल्टरनेट अँगल, म्हणून ही लाईन पॅरलल राहील हिच्याशी. त्यामुळं फर्स्ट सेगमेंट कॉन्ग्रुएंट टू सेकंड, सेकंड कॉन्ग्रुएंट टू थर्ड. आता हा सेगमेंट याच्याशी कॉन्ग्रुएंट होईल. बघा, आता हे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगलनुसार हे सेगमेंट याच्याशी कॉन्ग्रुएंट होईल. मग फर्स्ट कॉन्ग्रुएंट टू सेकंड, सेकंड कॉन्ग्रुएंट टू थर्ड, थर्ड कॉन्ग्रुएंट टू फर्स्ट. मग या ठिकाणी आपल्याला असं मिळालं की सी आर सी आणि पी बी कॉन्ग्रुएंट आहे आणि पॅरलल आहे. त्यामुळं हा जो क्वाड्रिलॅटरल तयार झाला, क्वाड्रिलॅटरल पी आर सी बी, हा जो क्वाड्रिलॅटरल तयार झाला, तर तो झाला पॅरललोग्राम. पी आर सी बी किंवा बी सी पी आर पी कसे वाचा, हा झाला पॅरललोग्राम. आणि पॅरललोग्राम झाल्यामुळे काय होईल मग की पी आर इज पॅरलल टू बी सी होईल. मग पी आर पॅरलल टू बी सी, देअरफॉर पी क्यू पॅरलल टू बी सी. म्हणजे आपल्याला पहिलं हे मिळालं पी क्यू पॅरलल टू बी सी. आता परत काय मिळतं आपल्याला? पी आर इज इक्वल टू बी सी. अपोजिट साइड्स ऑफ पॅरललोग्राम आर कॉन्ग्रुएंट, देअरफॉर पी आर इक्वल टू बी सी. आता पी आर म्हणजेच काय? पी क्यूची डबल. पी आर म्हणजेच ट्वाइस ऑफ पी क्यू इज इक्वल टू बी सी. देअरफॉर पी क्यू इज इक्वल टू बी सी बाय, हे दोन भागिले होईल बी सी बाय 2. आपल्याला हे पण मिळून गेलं, पी क्यू इज इक्वल टू बी सी बाय 2. अशा प्रकारे आपल्याला हा थेरम पुस्तकात दिलेला आहे आणि तुम्हाला समजून पण दिलेला आहे. एकदम सोपा आहे.
आता याच्यावर काही उदाहरणं आहेत. ते उदाहरणं पण एकदम सोपे आहे. पहिलं उदाहरण असं दिलं की ट्रायंगल ABC हा एक ट्रायंगल दिला आणि त्याचे XY Z हे मिड पॉईंट दिले X Y आणि Z. आणि त्यामध्ये असं दिलं की AB इज इक्वल टू 5, AC इज इक्वल टू 9, BC इज इक्वल टू 11, देन फाइंड XY YZ आणि XY YZ आणि XZ. ते एकदम सोपं आहे. AC ची लांबी आहे 9. जर AC 9 असेल तर त्याचा हा सेगमेंट हाफ होईल. XY किती होईल मग? 9 ची निमपट म्हणजे 4.5. त्यामुळे XY मिळेल आपल्याला 4.5. त्यानंतर AB दिलंय 5, AB 5 दिलं, AB 5 तर त्याचा निमपट होईल म्हणजे YZ मिळेल आपल्याला 2.5. त्यानंतर BC दिले आपल्याला 9, BC इज इक्वल टू 9. या BC ची निमपट XZ होईल तर 11 ची निमपट म्हणजे 5.5. अशा प्रकारे आपल्याला हे गणित अगदी एका मिनिटात सोडवता येतं. नंतर सर्वांना रिझन असं लिहिणार तुम्ही की काय लिहिणार रिझन? मिड पॉईंट थेरमचा रिझन लिहायचा. लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ 2 साइड इज हाफ ऑफ थर्ड साइड अँड पॅरलल टू थर्ड साइड वगैरे. आता एक लास्ट एक्झाम्पल घेऊ आपण. या डायग्राममध्ये PQRS हा एक रेक्टँगल आहे आणि त्याचा हा डायगोनल आपण जोडून घेऊ. त्यानंतर M हा त्याचा मिड पॉईंट दिला आहे आपल्याला M, आणि या ठिकाणी L एक पॉईंट दिलेला आहे कुठला तरी, आणि या ठिकाणी दिलं N. काय दिलंय? PQRS and MR MNRL and quadrilateral PQRS. These both are rectangles. Rectangle is given and M is midpoint of PR also given. आणि काय प्रूव्ह करायला सांगितलं? SL is equal to prove that SL is equal to LR. आणि पुन्हा दुसरं प्रूव्ह करायचं आहे नंबर 2, LN is equal to half of SQ. हे प्रूव्ह करायचं आहे. तर तुमचं लक्ष सगळ्यांचं पुढं आहे. एकदम फास्ट घेतोय मी आणि एकदम इझी आहे. आता याच्यामध्ये PQRS रेक्टँगल आहे. प्रत्येक कोण 90चा असतो, नो डाऊट. This is given to us quadrilateral PQRS and quadrilateral MNRL are rectangle and PR and SQ. These are also diagonals of हा तर डायगोनल होईल. 2 डायगोनल काढू. आता परत काय करायचं? जॉईन LN जॉईन करायचं. आता बघा बालमित्र हो, आता हा रेक्टँगल आहे MNRL रेक्टँगल. हा छोटा रेक्टँगल आहे. रेक्टँगल असल्यामुळं ही बाजू हिला पॅरलल होईल. एनी डाऊट? ही बाजू हिला पॅरलल होईल. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर पॅरलल. मग आता ही बाजू याला पॅरलल आहे म्हणजे ही बाजू याला पॅरलल राहील RQ ला, कारण RNQ हे एक रेषीय बिंदू आहे. मग पहिली पॅरलल दुसरीला आणि दुसरी पॅरलल तिसरीला, कारण ओरिजिनल PQRS हा सुद्धा एक रेक्टँगल आहे. त्यामुळं पहिली पॅरलल सेकंडला, सेकंड पॅरलल थर्डला, मग थर्ड पॅरलल होईल LM ला. मग या ट्रायंगलमध्ये जर पाहिलं आपण, हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलमध्ये M हा मिड पॉईंट आहे RP चा दिलेला आहे मिड पॉईंट, आणि
यल कसा होईल मग ही हा रेषाखंड याला पॅरलल आहे मग कॉन्व्हर्स घ्यायचं कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम मिड पॉईंट थेरमचं कॉन्व्हर्स काय आहे इन ए ट्रायंगल line segment passing through the midpoint of one side and parallel to the second side you divide to the third side म्हणजे r s r ला हा डिवाइड करेल एल बिंदू त्यामुळे काय होईल या हा मिड पॉईंट होऊन जाईल आणि ही बाजू प्रूफ राहील या बाजूची अशा प्रकारे आपल्याला पहिले मिळून जातं SL इज इक्वल टू एल आर हे मिळून जातं आपल्याला तर त्यानंतर आपल्याला असं सिद्ध करता येईल की एम आर इक्वल टू एल एन because both are diagonals of this rectangle या रेक्टँगलचे हा आणि हा डायगोनल आहे त्यामुळं एम आर कॉन्ग्रंट टू एल एन इथं काही शंका नाही आता परत एम आर काय आहे एम आर इज नथिंग बट हाफ ऑफ पी क्यूचे हाफ एम आर जे आहे तर सॉरी एम आर आहे आर क्यूचे हाफ आर पी एम आर पीचा हाफ आहे कारण एम हा मिड पॉईंट आहे आर एम इज ट्वाइस ऑफ पी आर इट मीन्स आर एम इज हाफ ऑफ पी आर इथपर्यंत समजलं आता एम आर इज हाफ ऑफ पी आर आता या ठिकाणी परत काय करता येईल आपल्याला की एल एन आणि एम आर कॉन्ग्रंट आहे त्यामुळं एल एन इज इक्वल टू हाफ ऑफ पी आर आपल्याला म्हणता येईल जर एम आर हाफ ऑफ पी आर आहे तर एम आर आणि एल एन कॉन्ग्रंट आहे त्यामुळं एम आरच्या ऐवजी एल एन घेऊ आपण एल एन इज हाफ ऑफ आर पी बिकॉज एम आर अँड एल एन आर इक्वल आर कॉन्ग्रंट एम आर इज हाफ ऑफ पी आर देअरफॉर एल एन इज ऑल्सो हाफ ऑफ पी आर आता पी आर जो आहे पी आर आणि एस क्यू कॉन्ग्रंट आहे पी आर कॉन्ग्रंट टू एस क्यू आर पी कॉन्ग्रंट टू एस क्यू बिकॉज डायगोनल्स ऑफ रेक्टँगल मग इथं पी आरच्या ऐवजी एस क्यू घेईल या ठिकाणी एस क्यू जर घेतलं तर काय होईल एल एन इज इक्वल टू एस क्यू बाय 2 म्हणजे हे एल एन इज इक्वल टू एस क्यू बाय 2 हे सुद्धा आपल्याला सिद्ध करता येतं थँक्यू व्हेरी मच